पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस आहे। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा आज पुण्यातील खराडेमधून लोणावळ्याकडे रवाना झालेला आहे आणि आजचा मुक्काम त्यांचा लोणावळ्यामध्येच असेल। तर जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईत धडकण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी आहेत आणि मोर्चाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्यासोबत या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे हे ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार यावर ठाम आहेत आणि हे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। आज ते लोणावळ्यामध्ये मुक्कामी असतील तर उद्या ते पनवेलमध्ये पोहोचणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि हा मराठ्यांचं वादळ हे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। लोणावळ्यामध्ये त्यांचा आज मुक्काम असेल। तर दत्ता यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मात्र पुण्यातील हे दृश्य आपण पाहतो आहोत, किती मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संपूर्ण एक रस्ता या ठिकाणी ब्लॉक झाल्याचं आपल्याला दिसतंय। पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता यांच्याकडे। दत्ता, जरांगे हे ओबीसी मधूनच आरक्षण घेण्यावर ठाम आहेत आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्यासोबत या पायी मोर्चामध्ये सहभागी झाले। नक्कीच सागर, प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे यांच्यासोबत पायी मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे मुंबईची वाट चालत आहेत। बीड जिल्ह्यातून अंतरवली सराटी इथून जालना जिल्ह्यातून सुरू झालेला प्रवास बीड जिल्ह्यातून नगर मार्गे आता पुणे जिल्ह्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या चंदननगर खराडी बायपास इथल्या सर्वात मोठ्या चौकामध्ये मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत झालेलं आहे। ट्रेनने शेकडो किलो फुलांचा हार जो आहे तो त्यांना या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आणि त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं तुलनेने मोठ्या प्रमाणात स्वागत होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या या मुंबई मोर्चाला प्रतिसाद सुद्धा मोठा मिळतो आहे। पुण्यामध्ये यात्रा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्या यात्रेमध्ये सुद्धा अनेक मराठा बांधव मराठा सेवक सहभागी होत असतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। सध्याचं जे चित्र आपल्या समोर आहे ते खराडी बायपास चंदननगर इथल्या प्रमुख चौकामध्ये आहे। या चौकामध्ये चारही बाजूचे मराठा समाजातले वेगवेगळी जी गावं आहेत त्या गावातले बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि मनोज जरांगे यांचं एक जंगी स्वागत होतोय। खराडी बायपास या चौकापासून पाठीमागे नजर जाईल तिथपर्यंत जर बघितलं तर गाड्यांची रांग लागलेली आहे। अगदी 10 ते 15 किलोमीटर पर्यंत गाड्यांची रांग असावी इतकं मोठं भव्य दिव्य चित्र मनोज जरांगे यांच्या या मुंबई मोर्चामध्ये पाहायला मिळतं आहे। मुंबई मोर्चामध्ये मनोज जरांगे कूच करत असताना ते सातत्याने सांगतायत की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे। इतर ज्या वेळेला ओबीसी समाजाचे नेते बोलतात त्यावेळेला सुद्धा मनोज जरांगे हे ओबीसी आरक्षणावरती ठाम असल्यास नक्कीच दत्ता, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अत्यंत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे यांच्यासोबत या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला वर्ग देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा हा 5वा दिवस आहे आणि चंदननगर खराडी बायपास या ठिकाणचं हे चित्र आपण पाहतो आहोत। जवळपास 10 किलोमीटर पर्यंत हे भगवं वादळ सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। रस्त्याचा एक भाग हा पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं चित्र आहे। जवळपास हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हाती भगवे झेंडे घेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील या मोर्चामध्ये मनोज जरांगे हे सोबत घेऊन निघाले आणि आज चंदननगर खराडी बायपासवरून त्यांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता लोणावळ्यामध्ये त्यांचा आज मुक्काम असेल। मात्र या दरम्यान प्रचंड संख्येने मराठा समाज बांधव या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत। मात्र सरकारला अजून काही वेळ द्या अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की अवघे 2 दिवस बाकी आहेत मनोज जरांगे यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यासाठी। आज लोणावळ्यात तर उद्या पनवेलमध्ये मनोज जरांगे यांचा पायी मोर्चाचा मुक्काम असणार आहे। मात्र तत्पूर्वी पुण्यामधील ही भव्य दिव्य दृश्य आपण पाहतो आहोत। किती मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्यासोबत या पायी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत। या दृश्यांमधून खराडी बायपासवरील हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ओपन जीपमधून मनोज जरांगे
हे सर्वच मराठा समाज बांधव आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सर्वांनाच हात उंचावून अभिवादन करतायत आणि ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली ही दृश्य मनोज जरांगे हे समोर ओपन जीपमध्ये तर त्यांच्या मागे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. राज्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे आणि अशा थंडीमध्ये देखील कुठलीही पर्वा न करता मराठा समाजातील बांधव, त्यामध्ये वृद्ध, बालक, त्याचबरोबर महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं आहे आणि विविध ठिकाणी विविध संघटनांकडून जेवणाची त्याचबरोबर इतरही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की वैद्यकीय मदत असेल, त्याचबरोबर इतरही अन्य सुविधा विविध संघटनांकडून या मोर्चेकऱ्यांसाठी पुरवल्या जात आहेत. तर मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा आता पुण्यामध्ये दाखल झालेला आहे. ओबीसी मधूनच मराठा आरक्षण घेणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे आणि आता मनोज जरांगे यांचं हे वादळ पुण्यामध्ये धडकलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगे हे पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकता की प्रचंड विराट आणि भव्य दिव्य अशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातून सुद्धा मनोज जरांगे यांना अति भव्य प्रतिसाद मिळालेला आहे. 5व्या दिवशी सुद्धा त्यांची पायी यात्रा सुरू झालेली आहे. सकाळी 5 वाजता त्यांची सभा संपली होती आणि सकाळी 8 वाजता मनोज जरांगे हे आपल्या रोजच्या कामाला लागलेली आहेत, चालायला सुरुवात केलेली आहे. पाटील, फार फार तर 2 तास झोप असेल तुमची आजची? फार फार तर 2 तास झोपला असाल तुम्ही, आज पुन्हा चालायला सुरुवात करताय. आज कुठं झाली? आज झालीच नाही. 5:45 वाजले जेवायला, जागेच राहिले. तुमच्याकडे एक ताई आलेले आहेत, त्यांनी कुठल्या तरी नोंदी आलेल्या आहेत. काय नोंदी आहेत जरा दाखवाल का? हे अत्यंत जुन्या नोंदी आहेत. जरांगे पाटलाकडे एका महिलेने आणून दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या नोंदीत माझ्याकडं महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच असलेले पुरावे आहेत, ते मोडी लिपीमध्ये. त्यामुळे मोडी लिपीचा अभ्यास आता मी बोलवले. 1-2 घंट्यात त्याच्यावरती अभ्यास होऊन ते क्लिअर होईल. आणि हैदराबादचे बी काही त्यांच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. काही महिला या कुणबी असलेल्या नोंदी आहेत, परंतु त्या घेतल्या जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्युमेंट त्या बॅगमध्ये आहेत असं ते म्हणलं. ते म्हणलं आता अभ्यासकच बोलवणं आवश्यक आहे याच्यासाठी. ही गर्दी पण सरकारला एक इशारा देते. मी तेच सांगितलं दादा की त्यांनी का समजून घेणार? मराठ्यांना किती दिवस ब्रिटिश धरायचं यांना? नोंदी सापडलेल्या देत नाही. समाजाचा काय दोष आहे? समाज मागणी करणारच, मोठ्या ताकदीने करायला. आता तर मुंबईतला 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज मुंबईकडे येणार. प्रचंड ताकदीनं मराठा समाज मुंबईकडे येणार आहे. शांततेत मांड्या घालून बसणार आहे. मी उपोषण तिथं करतोय. काय चूक आहे समाजाची? त्याच्या लेकराचं वाटोळं झालं, काय करण तो घरात बसून? त्यामुळं आम्ही पुढे चाललोय. तर ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर यायला लागलेत, गावची गावं. कॅमेरामॅन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे.